टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस या ठिकाणी हजेरी लावताना पाहायला मिळतो आहे। काही शेतकरी हे पेरणीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना या पावसाचा दिलासा मिळाला आहे। मात्र दुसरीकडे या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीचं खूप मोठं नुकसान जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आहे। नेमकं नुकसान काय असतं, पीक जमीनदोस्त होणं काय असतं, हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जी केळी आहे या शेतातली पूर्ण जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपण पाहत आहेत। विशेष म्हणजे या केळीला जे आहे प्रत्येक घराला या ठिकाणी केळीचा घड लागलेला होता। काही दिवसांनी या केळीची कापणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच उत्पन्न हातात येण्यापूर्वीच पावसाने वादळी वाऱ्याने या केळीवर पाणी फिरवलेलं आहे। हे बघा दृश्यांमध्ये हा पूर्ण माल आता केळीच्या घडाला लागलेला होता। या मालाची तोडणी होणार होती आणि लवकरच तो व्यापाऱ्याला जाऊन हातात उत्पन्न येणार होतं, मात्र त्यापूर्वीच वादळी वारा आला आणि त्या वादळी वाऱ्याने ही संपूर्ण जी केळी आहे या ठिकाणी भुईसपाट झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणचा केळी उत्पादक शेतकरी जे आहे तो पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगणार नेमकं किती खर्च तुम्हाला या केळीसाठी आला, किती उत्पन्न मिळणार होतं, काय झालंय नेमकं? आज आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी रोजच्याचं नव्हतं या सर्वांच्या अवकाळी पावसामुळे झाले। अवघ्या 10 मिनिटामध्ये सर्व प्रत्येकाच्या संसदी अशा मुलांचे शिक्षण वगैरे जी आर्थिक उन्नती होणार होती त्यामधून या नुकसान झालेलं आहे। जवळपास एका झाडाचा खर्च जरी म्हटला तरी 50 ते 60 रुपये खर्च एका झाडाला येत असतो। म्हणजे एकरी जवळपास मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्चिक पीक केळी आहे आणि उत्पन्नाची यावेळेस बाजारपेठाही चांगली असल्याने मोठ्या आशेने केळी उत्पादक या पिकाकडे बघतात, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करत सर्व आयुष्याची राखरांगोळी शेतकरी उत्पादकाची झालेली आहे। काय नेमकं तुम्ही किती एकरवर ही केळी लागवड केलेली होती, किती खर्च लागला होता तुम्हाला आणि आता नेमकं किती उत्पन्न कधी तुमच्या हातात येणार होतं? उत्पन्न आता चालू यासारखंच होतं। हे बघा आता माझा जो माल कापणीचा होता आता कमीत कमी 500 ते 700 झाड कापणीला होतं। कमीत कमी 2 हेक्टर पर्यंत लागवड होती माझी। 2 हेक्टर मध्ये खर्च भरपूर आलेला, साधारणतः 3 ते 3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि उत्पन्न 1 रुपयाचं पण आलेलं नाही अजूनपर्यंत। आता उत्पन्न कमीत कमी 11 ते 12 लाख रुपये उत्पन्न आलेलं असतं। पंचनामे झाले? हो, काल पंचनामे झालेले आहे, पण विमा तक्रार अजून झालेली नाही। मागणी तुमची? माझी मागणी अशीच आहे की आता हे आम्हाला जो खर्च लागलेला आहे कमीत कमी सरकारने तरी द्यायला पाहिजे। भरपूर खर्च झालेला आहे आणि ऐन तोंडी येईल घास गेलेला आमचा। तर या शेतकऱ्यांच्या या ठिकाणच्या भावना आहेत। या ठिकाणी हाती तोंडी आलेला घास हा या ठिकाणी वादळी वाऱ्याने जे आहे या ठिकाणी हिसकावून घेतलेला आहे। 2-2.5 लाख रुपये लागवडीचा खर्च आला। 2 दिवसांनी या केळीची कापणी होती। तब्बल 10 ते 11 लाख रुपये उत्पन्न या शेतकऱ्याला मिळणार होतं, मात्र या वादळी वाऱ्याने सर्व उत्पन्नावर या ठिकाणी पाणी फिरल्यामुळे हा शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे। विमा काढलाय, मात्र विमा कंपनीचे प्रतिनिधी अजूनपर्यंत बांधावर आलेले नाहीत। तर दुसरीकडे पंचनामे झाले, मात्र नुकसान भरपाई कधी मिळेल हे सुद्धा माहीत नाही। त्यामुळे जी प्रक्रिया असेल ती तातडीने व्हावी आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी एवढीच मागणी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।